सब्बपाप सहकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्तपर्योदपनं एतं बुद्धानं शासनं. त्रिपिटकाचा थोडक्यात परिचय करून घेत असताना आपल्याला मध्यम निकाय, अंगुत्तर निकाय आपण बघितले आहेत. खुद्दक निकाय यामध्ये एकूण 15 ग्रंथाचा समावेश आहे. खुद्दक पाठ, धम्मपद, उदान, सूत्तनिपात, विमानवत्थू, इतिवृत्तक, पेतवत्थू, बुद्धवंश, थेरगाथा, थेरीगाथा, जातक कथा, पटीसंभिदामग्ग, निर्देश, चर्यापिटक आणि अपदान असे एकूण 15 ग्रंथाचा समावेश यामध्ये आहे. खुद्दक पाठामध्ये त्रिशरण पंचशील, दसशील, कुमार प्रश्न, महामंगल सुत्त, रतन सुत्त, कर्णिमेय सुत्त यांचा समावेश आहे. धम्मपदामध्ये 26 वग्गा आहेत, 423 गाथा त्यामध्ये आहेत. उदान या ग्रंथामध्ये 8 वग्गा आहेत, 80 सुत्तांचा समावेश त्यामध्ये केलेला आहे. ज्ञानप्राप्तीपासूनचे बुद्धांनी केलेले सांगितलेले बुद्धवचन जे आहे त्यांचा समावेश त्यामध्ये केला आहे. सूत्तनिपात हे 5 वग्ग आणि 73 सुत्तांचं मिळून बनलेलं आहे. विमानवत्तू 1289 गाथा किंवा सुत्त यांचा समावेश त्यामध्ये आहे. इतिवृत्तकामध्ये 4 निपात आणि 112 सुत्तांचा समावेश आहे. तसंच पेतवत्थू म्हणजे प्रेत योनीविषयी माहिती सांगितलेली आहे बुद्धांनी. ते 8 वग्ग, 814 गाथा आणि 51 वस्तूविषयी त्यामध्ये सांगितलेलं आहे. बुद्धवंशामध्ये 24 बुद्धांचं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. तो बुद्धवंश आणि 28 परिच्छेद त्यामध्ये आहेत. थेरगाथा यामध्ये 150 भिक्खूंच्या चारित्र्याचे वर्णन केलेले आहे थेरगाथेमध्ये. आणि थेरीगाथेमध्ये 552 गाथा आहेत. म्हणजे अर्थप्राप्त पद प्राप्त झालेल्या भिक्षुनी यांच्या चरित्रांचे वर्णन थेरीगाथेमध्ये केलेले आहे. ते 16 निपातामध्ये विभाजित आहे. आणि 255 भिक्खूंचा परिचय त्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. जातक कथा या 547 कथा बुद्धाच्या पूर्वजन्मातील कथा विविध प्रकारच्या योनीमध्ये त्या सांगितलेल्या आहेत. पटीसंभिदामग्ग हा 10 परिच्छेदामध्ये विभागलेला आहे. निर्देश हा 2 भागामध्ये विभागला आहे, चुल्ल निर्देश आणि महानिर्देश. त्यानंतर चर्यापिटकमध्ये हा पद्यरूपामध्ये आहे. 7 पारामितांचा परिचय त्यामध्ये दिलेला आहे. 25 प्रकारच्या जीवनचर्या यांचं वर्णन यामध्ये केलेलं आहे आणि तो 6 परिच्छेदामध्ये विभाजित आहे. अपदान हा ग्रंथ 7553 त्यामध्ये गाथा आहेत. थेरापदान आणि थेरीपदान अशा 2 प्रकारचे विभागणी त्याच्यामध्ये केलेली आहे. त्यानंतर शेवटचा आहे अभिधम्म पिटक. अभिधम्म पिटक हा यामध्ये 7 ग्रंथांचा समावेश केलेला आहे. भगवान बुद्धांनी चित्त 121 प्रकारचे चित्त, 52 प्रकारच्या चेतशिका, 28 प्रकारचे रूप आणि 1 निब्बाण या गूढ आणि गहन तत्त्वज्ञानाविषयी माहिती जी सांगितलेली आहे त्याचा हा एक वेगळा पिटक तयार करण्यात आलेला आहे, अभिधम्म पिटक. ध्यान, भावना, उपचार समाधी आणि अर्पणा समाधी याची भावना करत करत 8 प्रकारची ध्यान प्राप्त करावी लागतात. ती कशी करायची याची यथायोग्य विधी यामध्ये सांगितलेली आहे. चित्त आणि चित्ताचे जे व्यवहार आहेत ते कशा प्रकारचे चालतात, सूक्ष्म पातळीपासून तर विशाल पातळीपर्यंत ते सर्वांचं वर्णन या अभिधम्म पिटकामध्ये सांगितलेलं आहे. अभिधम्म पिटकामध्ये 42,000 धम्मस्कंद यांचा समावेश आहे. अभिधम्म हा 24 पत्ते, 32 भाग, 127 मातिका, 57 अध्याय आणि 1000 सुत्तांमधून बनलेला आहे. अभिधम्माच्या 7 ग्रंथामध्ये पहिला धम्मसंगिनी, दुसरा विभंग, तिसरा धातुकथा, चौथा पुग्गल पयती, 5वा यमक, 6वा सतीपठ्ठान, 7वा कथावत्तू असे 7 प्रकारच्या ग्रंथांचा समावेश यामध्ये सांगितलेला आहे. धम्मसंगिनीमध्ये त्याचे विषय आहेत चित्त, चैतसिक, रूप आणि निब्बाण. धम्मसंगिनी ही 4 भागामध्ये विभाजित आहे. 122 मातिका त्यामध्ये आहेत. अत्युद्वारकांड, चित्तकांड, रूपकांड आणि निकर वयकांड असे 4 प्रकारचे भाग त्यामध्ये केलेले आहेत. विभंग हा 18 भागामध्ये विभागलेला आहे. तो धम्मसंगिनीवर अवलंबित आहे. धातुकथा हे 5 मातिका आणि 14 अध्याय म्हणून बनलेला आहे. पुग्गल पन्नती हा 6 भाग आणि 10 अध्याय म्हणून बनलेला आहे.
310 प्रकारच्या मनुष्याचे स्वभावाचे व्यक्ती याविषयी माहिती त्यामध्ये दिलेली आहे. यमक हा 10 अध्याय म्हणून बनलेला आहे. हा जोड्या लावून या प्रकारे तयार करण्यात आलेला आहे. सतीपट्ठाण म्हणजे स्मृती प्रस्थान हा सुद्धा 4 भाग आणि 24 पत्त्यामध्ये विभागलेला आहे. कथावत्तू हा 23 अध्याय आणि 1000 सुत्तामध्ये विभागलेला आहे. मोगली पुत्र तीर्थबंतेजी यांनी 216 प्रश्नांची जी उत्तरं दिली आहेत त्यांचा समावेश यामध्ये आहे. त्यांनी 17 संप्रदायाचे महायानांच्या खंडन मंडन केले होते. तो हा ग्रंथ इसवी सन पूर्व 248 या कालावधीमध्ये लिहिण्यात आलेला आहे. अशा प्रकारे हे त्रिपिटक जे आहे हे त्रिपिटक बौद्ध साहित्यामध्ये फार विशाल, फार महत्त्वाचं आणि मानवी जीवनाला सदुपदेश देणारं असं हे त्रिपिटक आहे. या त्रिपिटकाचा परिचय थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी बघितलेला आहे. तर त्रिपिटक साहित्य याचा वापर करून बाबासाहेबांनी सुद्धा विविध त्रिपिटकातल्या सुत्ताचा वापर करून भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जगप्रसिद्ध महान असा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याचा संदर्भ बाबासाहेबांनी त्रिपिटकामधूनच घेतलेला आहे. मोठ्या मोठ्या विद्वानांनी सुद्धा त्रिपिटकाचाच आधार घेतलेला आहे. भगवान बुद्धांचे मूळ उपदेश जे आज आपल्यासमोर आहेत जिवंत ते त्रिपिटकाच्या रूपाने आहेत. निर्वाण प्राप्तीचा आणि दुःखमुक्तीचा जो काही अनमोल असा मार्ग बुद्धांनी सांगितला तो हजारो वर्षापासून भिक्खूंनी आपल्या जीवाची पर्वा न करता तो उपदेश जतन करून ठेवलेला आहे. ज्या वेळेला भारतामध्ये भिक्खूंचं बुद्धविहारांचं विध्वंस करण्यात आला, भिक्खूंची कत्तली करण्यात आल्या, त्यावेळेला बरेचसे भिक्खू ब्रह्मदेश आणि श्रीलंकेमध्ये त्या ठिकाणी पळून गेले. त्यांनी जीव वाचून पळून गेले आणि परंतु त्यांच्या डोक्यामध्ये स्मरणामध्ये भगवान बुद्धांचं तत्त्वज्ञान होतं. तिथं जाऊन त्यांनी बौद्ध धम्माचे मोठे मोठे विहार स्थापन केले आणि भगवान बुद्धांचं खऱ्या अर्थाने त्रिपिटक हा म्हणजे अमोल असं तत्त्वज्ञान आहे, अमृतवाणी आहे. ती सिलोनमध्ये म्हणजे आजच्या श्रीलंकेमध्ये सिंहली भाषेमध्ये पहिल्यांदा 3ऱ्या संगतीमध्ये लिपिबद्ध करण्यात आली होती. त्यानंतर भारतातून बुद्धदत्त आचार्य धम्मपाल हे भिक्षू श्रीलंकेला गेले आणि तिथून ते सिंहली भाषेतील जे काही त्रिपिटकाचं ताळपत्रावर लिहिलेलं तत्त्वज्ञान होतं हे त्यांनी मागधी भाषेमध्ये आणि नंतर पाली भाषेमध्ये भाषांतरित केलं आणि तुम्हा आम्हाला या त्रिपिटकाचं असं अमर तत्त्वज्ञान प्राप्त झालं. आणि आज आपण त्याचं भाषांतर जगामध्ये विविध भाषांमध्ये झालेलं आहे. हिंदी, मराठी, इंग्रजी या सर्व भाषांमध्ये झालेला आहे. ते आपण बघत असताना त्रिपिटकाचा परिचय हा प्रत्येक बौद्ध उपासकाला असणं फार आवश्यक आहे. कारण ते बुद्धांचं मूळ तत्त्वज्ञान आहे. तो बुद्धिप्रामाण्यवादावर आधारित असं तत्त्वज्ञान आहे. विज्ञानवादावर आधारित असं हे तत्त्वज्ञान आहे. सद्धम्मावर आधारित असं हे तत्त्वज्ञान आहे आणि आचरणावर आधारित असं तत्त्वज्ञान आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडाला, कोणत्याही प्रकारच्या बुवाबाजीला या ठिकाणी स्थान नाही आहे. असं हे तत्त्वज्ञान हजारो वर्षापासून जगाला दीपस्तंभासारखं मार्गदर्शन करत आलेलं आहे आणि यापुढे सुद्धा करत राहणार आहे. म्हणून मानवजातीचं खऱ्या अर्थानं कल्याण आणि त्याची खरी दुःखमुक्ती ही कर्मकांडात नसून ही धम्मानुसार आपलं आचरण करण्यात आहे असा अनमोल शोध भगवान बुद्धांनी लावला आणि तोच खरा मानवाच्या मुक्तीचा मार्ग आहे हे जगाने आज मान्य केलेलं आहे. भगवंताच्या या विज्ञानवादी धम्मामुळेच आज जगामध्ये विज्ञानाचं युग निर्माण झालेलं आहे. आज आपण विज्ञान युगामध्ये जगत आहोत, परंतु आपलं आचार विचार मात्र विज्ञान युगाप्रमाणे साजेसे नाही आहेत. म्हणून विज्ञान युग फक्त म्हणायचं आणि आपलं आचरण हे कर्मकांडी आणि अंधश्रद्धाळू वृत्तीचं ठेवायचं ही दुटप्पी भूमिका ठेवून आज मानव जगत आहे. अशा आजच्या जगामध्ये मानवाला गरज आहे भगवान बुद्धाच्या वास्तववादी, यथार्थवादी आणि विज्ञानवादी सद्धम्माच्या विचाराची कास धरण्याची. म्हणून त्यानेच हा काही कोणा धम्माचा प्रसार नाही आहे. संपूर्ण मानवाची मुक्ती, मानवाचं कल्याण आणि दुःखमुक्तीचा हा एकमेव आणि तपासून पाहण्याजोगा. बुद्धांनी कधीच म्हटलं नाही की मी सांगतो म्हणून मान्य करा. तुम्ही तुमच्या बुद्धीला घासून बघा, सत्सद्विवेक बुद्धीला घासून बघा. तुम्हाला पटत असेल तर माना. मी म्हणतो म्हणून मानू नका. कोण्या धम्मग्रंथात लिहिलं आहे म्हणून मानू नका. कोण्या विद्वान आचार्याने सांगितलं म्हणून मान्य करू नका. तर तुमच्या सत्सद्विवेक बुद्धीला ते पटते का ते बघा आणि नंतर ते मान्य करा. इतकी खुलं विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याआधी कोणत्याही समाजसुधारकाने भारतामध्ये दिलेलं नाही आहे. असा हा
शुद्ध, निष्कलंक, स्थिर, शांत आणि एकाग्रचित्त करणारा हा सद्धम्म भगवंतांनी मानवाच्या कल्याणासाठी दिलेला आहे. आणि त्यांचं ते पवित्र साहित्य त्रिपिटक, हे त्रिपिटक यांचं वाचन, मनन, चिंतन हे सर्व बौद्ध उपासकांनी करणं फार आवश्यक आहे. प्रत्येकाच्या घरी धम्म ग्रंथ हे संग्रही असले पाहिजे. बालवयापासून मुलांच्या वाचनामध्ये, आचरणामध्ये त्या धर्मग्रंथापासून त्या विनयाचं आचरण केलं पाहिजे. त्यांना ती तशी आपण सवय लावली पाहिजे. तेव्हाच बाल मनावर त्याचे संस्कार पडले तर येणारी पिढी ही सुद्धा संस्कारित, आदर्शवादी आणि नैतिकतावादी अशा प्रकारची निपजणार आहे. अन्यथा जगामध्ये आपण बघतोय किती अनाचार, अत्याचार, हिंसाचार, भ्रष्टाचार हे वाढलेले आहे. यापासून जगाला जर वाचवायचं असेल, तारायचं असेल तर बुद्धाच्या धम्माशिवाय दुसरा पर्याय जगामध्ये नाही आहे. हे मात्र जगाने जाणलेलं आहे. बुद्धाचा धम्म हा केवळ ध्यान भावनेचा धम्म नाही आहे. बुद्धाचा धम्म हा केवळ पूजा अर्चा करण्याचाच धम्म नाही आहे. बुद्धाचा धम्म हा खऱ्या अर्थाने स्वतःला जाणून घेण्याचा धम्म आहे. खऱ्या अर्थाने यथार्थ स्वरूपाने जसे आहो तसे अशा प्रकारे स्वतःला जाणण्याचा हा धम्म आहे. म्हणून या सद्धम्मामध्ये आपण लीन राहिलं पाहिजे. आपली श्रद्धा आणि विश्वास बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नांवर आपली श्रद्धा वाढवली पाहिजे आणि धम्मविनयाप्रमाणे आपलं आचरण असलं पाहिजे. उपासक उपासिकांचं, भिक्षू भिक्षुणींचं आचरण असलं पाहिजे. एक फार मोठी धम्म चळवळ आणि बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्माची या ठिकाणी ओळख करून दिली. बौद्ध धर्मामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दीक्षित केलं. तर बाबासाहेबांनी आपल्याला फार मोठी संधी शुद्ध होण्यासाठी आपला नवा जन्म एक प्रकारे झालेला अंधश्रद्धेच्या चिखलातून, घाणीतून आपण अधर्माच्या घाणीतून आपण या ठिकाणी अंधश्रद्धेच्या, दुराचाराच्या या नरक यातना भोगत होतो. त्यातून बाबासाहेबांनी बाहेर काढलं आणि आपल्याला खऱ्या अर्थाने महामानव बनवण्याचं जे तत्वज्ञान भगवान बुद्धांचं आहे, याच जन्मी तुम्ही निर्वाण प्राप्त करू शकता आणि जिवंतपणे प्राप्त करू शकता. इतकी खुली सूट या धम्मामध्ये आहे. या धम्मामध्ये पश्चातापाला सुद्धा जागा आहे. आपण कर्म कुशल अकुशल करत असाल तर अकुशल कर्म करणाऱ्यांना सुद्धा पश्चातापासाठी या ठिकाणी वाव आहे. परंतु तो पश्चाताप स्नान केल्याने, जपजाप्य केल्याने किंवा कोणतंही कर्मकांड केल्याने आपलं पाप धुवून निघत नाही. ते एक बाह्य अवडंबर आहे. तर आपलं जे अकुशल कर्म आहे त्याला पश्चाताप एक सांगितलेला आहे. तो म्हणजे आपण जे अकुशल कर्म करत आहोत तर त्याची जाणीव जर आपल्याला झाली, त्या क्षणापासून आपण ते कधी न करण्याचा संकल्प करावा आणि कुशल मार्गावर आपण आरूढ व्हावं. हाच त्याविषयीचा मार्ग बुद्धांनी सांगितलेला आहे. कोणत्याही वयात, कोणत्याही वेळी आणि कधीही चालता, बोलता, उठता, बसता, जेवता, झोपता कोणत्याही वेळी आपण धम्माचं चिंतन मनन करू शकतो आणि सदैव जागृत राहून, अप्रमादी राहून आपण धम्माचरण केलं तर खऱ्या अर्थाने आपल्याला दुःखमुक्ती आणि निर्वाणप्राप्ती होऊ शकते. निर्वाणप्राप्ती हे आपलं अंतिम उद्दिष्ट आहे. म्हणून हे धम्मग्रंथ, जे मूळ धम्मग्रंथ आहेत ते आपण अभ्यासले पाहिजे. धम्मग्रंथाची आजकाल विविध लेखक, विद्वान आपले ग्रंथ लिहित आहेत, आपापले विचार त्यामध्ये मांडत आहेत. परंतु बुद्धाच्या विचारामध्ये भेसळ होत आहे, तत्त्वज्ञानामध्ये भेसळ होत आहे. आपल्या बरेचसे आपल्या उपासकांमध्ये मतभेद होतात. बुद्धांनी हे सांगितलं, त्या ग्रंथामध्ये हे सांगितलं. लेखक वेगवेगळे आपले मतांतरे मांडतात. परंतु आपण मात्र भगवान बुद्धाचं जे मूळ तत्त्वज्ञान, मूळ ग्रंथ आहेत त्या ग्रंथाला ते पडताळून बघितले पाहिजे. ते आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे, पाली भाषेचा अभ्यास केला पाहिजे, पाली भाषा वाढवली पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण बुद्धाचं मूळ तत्त्वज्ञान की जे मानवमुक्तीचा आहे या जन्मामध्ये आपण ते आत्मसात केलं पाहिजे. आपल्याकडून जेवढं होईल तेवढं पालन केलं पाहिजे. मी करू शकणार नाही, माझ्याकडून होणार नाही. बुद्धाचा धम्म सर्व लोकांसाठी आहे. कोणीही असो, अनाचारी असो, दुराचारी असो, भ्रष्टाचारी असो, सर्व लोकांसाठी आहे. डाकू अंगुलीमालासारखे लोक, आम्रपालीसारखे स्त्रिया, श्रीमंतासाठी आहे, गरिबासाठी आहे. कोणत्याही जाती धर्माचं याला बंधन नाही आहे. प्रत्येक मानवाने यावे आणि धम्म समजून घ्यावे आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा, असा हा खुला मार्ग आहे. यासाठी कोणत्याही कर्मकांडाची गरज नाही, यासाठी कोणत्याही जाती धर्माची गरज नाही. कारण बुद्धाचा धम्म हा एका महासागराप्रमाणे आहे. त्यामध्ये एखादा व्यक्ती आला तर त्याची जात, धर्म हे सर्व काही मिसळून जातात बुद्ध सागरामध्ये. त्यावेळेला त्याची ओळख फक्त एक स्त्री किंवा पुरुष एवढीच त्याची ओळख राहते आणि मानवता हा त्याचा धर्म होतो. असा हा विज्ञानवादी धम्म आज जगाला तारू शकतो. जगाला बुद्धाची गरज आहे, युद्धाची गरज नाही आहे. म्हणून जगाला तारणारे असे भगवान बुद्धाचे समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या तत्वाचं अधिष्ठान लाभलेले तत्त्वज्ञान हे वैश्विक मूल्य आहेत. याच आधारावर आपली भारतीय राज्यघटना
निर्माण करण्यात आलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर असे घटना समितीतील सर्व सदस्य, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी या सर्व महापुरुषांनी त्यावेळेच्या अ, बुद्धाचं तत्त्वज्ञान त्या ठिकाणी मान्य केलं आणि सर्वांनी समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता हे वैश्विक मूल्य आहेत. या वैश्विक मूल्यावर आधारित यापुढे भारतीय समाज हा आपला मार्गक्रमण करणार आहे आणि विकास करणार आहे. याच फार मोठ्या संकल्पाने आपण भारतीय संविधान निर्माण केलेलं आहे, स्वतःप्रत अर्पण केलेलं आहे. आपण त्या मार्गाने चालत आहोत. अशा या भारतीय संविधानाचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, धम्माचा अभ्यास केला पाहिजे, सर्व धर्मांचा आदर सन्मान केला पाहिजे आणि जे काही अमूल्य असे तत्त्वज्ञान आहे जगामध्ये आहे किंवा जे काही संशोधन आहे, हे संशोधन जतन केलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. संशोधन वृत्तीला वाव दिली पाहिजे. अंधश्रद्धा वाढवणारं जे तत्त्वज्ञान आहे, विचार आहेत, ते विचार आपण नष्ट केले पाहिजेत. विज्ञानवादी विचार वाढवले पाहिजेत. म्हणून या आपल्या जीवन जगत असताना या भारतामध्ये, या भारताचा खऱ्या अर्थानं खरी महाशक्ती बनवायची असेल तर आपल्याला धम्ममार्गाची कास धरावी लागेल. आणि ह्या धम्ममार्गामध्ये आपण, हा सर्वांचाच धम्म आहे, हा कुणा एकाचा नाही आहे. त्यामुळे या धम्मामध्ये प्रत्येकाने या अभ्यास करा. बघा, बुद्ध रत्नाचे 9 गुण, धम्मरत्नाचे 6 गुण आणि संघरत्नाचे 9 गुण, अशा या सर्व गुणांचं आपण या ठिकाणी चिंतन केलं पाहिजे, त्यांचं मनन केलं पाहिजे, त्या गुणांचं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे, या गुणांनुसार आचरण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर भगवंताचा धम्म हा फार मोठा असा विशाल आहे, फार सूक्ष्मपणे आहे. एका एका क्षणाची माहिती प्रत्येक क्षण हे विश्व बदलतं आहे. दुःख, अनित्य, अनात्म या 3 लक्षणांवर आधारित हा धम्म आहे. आणि या धम्माला ज्यांनी जाणलं त्यांनी मात्र या जगाला खऱ्या अर्थाने, खऱ्या स्वरूपामध्ये बघितलं. या आणि मला बघा. भगवान बुद्ध म्हणतात, जे धम्माला बघतात ते मला बघतात आणि जे मला बघतात ते धम्माला बघतात. माझ्यानंतर कुणीही तुमचा शास्ता नाही. धम्म आणि विनय हेच तुमचे शास्ता आहेत. म्हणून त्या धम्म आणि विनयाला आपण साक्ष ठेवून त्या धम्म आणि विनयाचं त्याप्रमाणे आपण आचरण करून आपण आपलं पुढील मार्गक्रमण केलं पाहिजे. त्यातच आपल्या सर्वांचा उद्धार आहे. एवढंच आपण या दिवशी संकल्प करूया. धम्ममार्गावर चालण्याची सुरुवात जब जागो तब सवेरा. तर याप्रमाणे आपण जेव्हा आपल्याला धम्मश्रवण करण्याची वेळ येते, धम्मश्रवण आपण केलं पाहिजे. धम्मश्रवण केलेले पुण्यकर्म संपादित होतात. जिथे कुठे धम्मपरिषदा असतील, भिक्षूंचं प्रवचन असेल, तिथं कुठे काही कार्यक्रम असेल, त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. धम्मश्रवण वारंवार केला पाहिजे कारण त्यानेच आपला उद्धार होणार आहे. अशा प्रकारे या त्रिपिटकाची माहिती आहे, या पवित्र धम्मग्रंथाची माहिती थोडक्यात आपण बघितली. तर याचा आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करावा आणि जग हे एक वैभवशाली, सुसंपन्न, नीतिवान असं आपल्याला जग बनवायचं आहे. याच एका महासंकल्पाला या ठिकाणी दृढ करून आपण आपलं जीवन यापन करूया आणि याच ठिकाणी थांबूया. सर्वांनी या आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, व्ह्यू करा आणि शेअर करायला विसरू नका. तर नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण धम्माच्या संबंधित अशाच महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. धम्म आपण सोप्या भाषेत आणि साध्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्वांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. जय भीम.